नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर. बघा मित्रांनो, आज आपण इतिहास यामधली आपली सिरीज दुसरी चालू आहे आणि आज आपण बघणार आहोत ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यांचे वर्ष, अध्यक्ष आणि ठिकाण. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. बघा, यामध्ये आज आपण पाहूया पार्श्वभूमी, ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पक्षाची पार्श्वभूमी. जेव्हा पार्श्वभूमी पाहत असतो आपण, तेव्हा आपल्याला दोन नावं अक्षरशः दिसून येते, ते म्हणजे दादाभाई नौरोजी आणि ॲलन ह्यूम. बघा मित्रांनो, हे दोन नावं यासाठी दर्शवले जाते, तर त्यामध्ये दादाभाई नौरोजी आणि ॲलन ह्यूम हेच मेन कार्यकर्ते आहे, ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा स्थापन केलेला आहे. त्या स्थापनेमध्ये यांचं मोलाचं योगदान आहे. तसेच त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात मुख्य भूमिका बजावली आहे. सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली, हे आपण सर्वांना माहीत आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे येथे होणार होते. मित्रांनो, ह्या अशा ज्या गोष्टी आहे हे नोट डाऊन करत चला, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये MPSC कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी यामध्ये अशा प्रकारचे बारीक बारीक प्रश्न विचारण्याची शक्यता, दाट शक्यता असते. त्यामुळे हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चला. बघा काय म्हटलं आहे, तर पहिले हे अधिवेशन पुणे येथे होणार होते, परंतु पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती, त्यामुळे हे अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. आता बघा, आपण जनरली काय पाठ केलेलं आहे की मुंबई येथे अधिवेशन झाले, ते करेक्ट आहे. परंतु त्यामध्येच हे देखील करेक्ट आहे की ते पुण्यामध्ये आयोजित होणार होते, परंतु ते प्लेगच्या साथीमुळे ते मुंबईत ट्रान्सफर करण्यात आले. सोबतच एक लक्षात ठेवा. आता आपण पाहूया ठिकाण, ते म्हणजे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला मुंबई. बघा, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. सोबतच पहिले अधिवेशन म्हणजेच 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे झाले. मित्रांनो, हे तारीख एकदम इम्पॉर्टंट आहेत, म्हणून नोट डाऊन करत चला. त्यानंतर आता बघा, MPSC काय आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारते आणि कुठून विचारते. तर बघा, या टाईपचे प्रश्न विचारते MPSC. आणि अनेक विद्यार्थी काय म्हणते का पेपर कठीण होता. बघा, आपण त्या प्रश्नापर्यंत पोहोचलो नाही, याचा अर्थ असा होते. मित्रांनो बघा, कार्यवाहक कोण होते? काशीनाथ त्र्यंबक तेलंग. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे नाव जे आहे ना, अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो. सोबतच बघा, सचिव म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव कोण होते त्यावेळेस स्थापनेच्या वेळेस? तर बघा, ॲलन ह्यूम. म्हणजेच हे ॲलन ह्यूम जे आहे स्थापनेते होते आणि सचिव देखील होते. सोबतच लक्षात ठेवूया आपण, पहिल्या अधिवेशनाला 72 हा आकडा एकदम महत्त्वाचा मित्रांनो, एकदम. बघा, यामध्ये काय दिलं आहे, पहिले अधिवेशन जे की 1885 मध्ये झालं होतं मुंबई येथे, त्यामध्ये 72 प्रतिनिधी उपस्थित होते. यात मुंबई प्रांतातील 38. बघा, हे आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे याला तुम्ही एकदम पाठ करून ठेवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही या प्रकारचा प्रश्न अटेंड करसान म्हणजे करसान. बघा काय आहे, तर टोटल प्रतिनिधी किती होते? तर 72. सोबतच मुंबई प्रांताचा विचार केलास 38. ठीक आहे. तर बघा, आता बघूया आपण वर्ष, अध्यक्ष आणि ठिकाण. बघा, पहिले 1885 मध्ये उमेशचंद्र बॅनर्जी. आता हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, कारण की जनरली पहिले पहिले पाच हे आपण पाठ केलेलं राहते, कारण की कुठल्याही एक्झाममध्ये जनरली पहिले 5 विचारले जाते. परंतु आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की खरंच पहिले 5च महत्त्वाचे आहे की इतरही अधिवेशन महत्त्वाचे आहे. तर बघा, सोबतच त्याच्यानंतर जे महत्त्वाचे अधिवेशन आहे ते देखील पाहू. उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जे की अधिवेशन झालं मुंबईत. सोबतच एक लक्षात ठेवा, बॉम्बेचे गव्हर्नर. आता हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, तो म्हणजे कसा? बॉम्बेचे गव्हर्नर म्हणजेच तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रे सुरुवातीला हे अध्यक्ष होणार होते. बघा काय आहे, तर लॉर्ड रे हे माहिती आहे का अध्यक्ष होणार होते, परंतु यांना राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पद भूषवण्यास मनाई केली. ते म्हणजे कोण? लॉर्ड डफरीन. आता बघा, हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. का बरं? तर यांचा कार्यकाल आहे तो म्हणजे 1884 ते 1888च्या दरम्यान. म्हणजेच जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती त्यावेळेस गव्हर्नर कोण होते असा प्रश्न विचारून आलेला आहे, विचारला देखील आहे आणि विचारणार देखील आहे समोर. तर ते म्हणजे लॉर्ड डफरीन. ठीक आहे. आणि मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी, तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते? ते म्हणजे लॉर्ड डफरीन यांनी. तर ते कोणते अधिवेशन आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आन्सर द्या. तो सोबतच बघूया. त्यानंतर बघा, दुसरं अधिवेशन ते म्हणजे 1886. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे दादाभाई नौरोजी. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दादाभाई नौरोजी, जे की अधिवेशन झालं कोलकाता. त्यानंतर बघा, तिसरे अधिवेशन ते झालं आहे 1887. आणि एक लक्षात ठेवा, हे पहिले पारसी अध्यक्ष आहे कोण? तर दादाभाई नौरोजी. आणि बदरुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहे, जे की 1887 म्हणजेच तिसऱ्या अधिवेशनचे अध्यक्ष होते. ते म्हणजे मद्रास या ठिकाणी. बघा, मद्रासमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, हे चौथं अधिवेशन एकदम IMP आहे. का बरं? ते यासाठी की चौथं अधिवेशन 1888 मध्ये झालं. जॉर्ज यूल हे अध्यक्ष होते. सोबतच हे झालेलं आहे अलाहाबाद. कुठे झालं आहे? अलाहाबाद. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, अलाहाबाद या संदर्भात अगर आपण आढावा घेऊ तो म्हणजे कसा? तर हे पहिले अध्यक्ष होते, म्हणजे कसे? पहिले ब्रिटिश व्यक्ती आहे जे अध्यक्ष बनले होते. ठीक आहे. कोण? तर जॉर्ज यूल. म्हणून ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 5वे अधिवेशन
1889 विल्यम वेडनबर्ग. आता हे देखील इतकं इम्पॉर्टंट आहे की खूपच, म्हणजे यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहे, जे की याचे अध्यक्ष विल्यम बर्ड होते आणि कुठं होते ठिकाण, तर मुंबई. ठीक आहे, अनेकदा विचारलेले आहे मित्रांनो. आणि विल्यम वेडनबर्ग हे 2 ते 3दा अध्यक्ष राहिलेले आहे. आपण समोर बघूया बघा. त्यानंतर काय, 6वे 1890 फिरोजशाह मेहता, हे देखील महत्त्वाचं आहे, जे की कोलकातामध्ये झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे नागपूर. का बरं? आता बघा, महाराष्ट्र संदर्भात जेव्हा आपण पेपर देतो किंवा एक्झाम देतो, त्यामध्ये नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे, जे की महाराष्ट्राची उपराजधानी देखील आहे. त्यामध्ये जे अधिवेशन झाले होते ते म्हणजेच 7वे अधिवेशन 1891, त्याचे अध्यक्ष होते आनंद चार्लू. ठीक आहे, आनंद चार्लू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो. सोबतच बघा, आता बघा आपल्याला जनरली काय म्हटलेलं आहे, जेव्हाही आपण अभ्यास करायला गेलो किंवा आपले मित्र मंडळी यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पहिले 5 म्हणजेच 1 ते 5 हे अधिवेशन पाठ करून ठेवा. परंतु खरंच 1 ते 5 अधिवेशन करणंच सफिशियंट आहे का एक्झामला? जसं की MPSC आता अपडेट होत आहे, पर एक्झामला अपडेट होत आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, 9वे 1893 झालेले आहे, जे की दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते आणि कुठे झाले आहे तर लाहोर. हे देखील महत्त्वाचं आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, 11वे म्हणजेच 1895 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जे की पुण्यात झाले. आता मित्रांनो, महाराष्ट्राच्या संदर्भात एक्झाम देत असताना महाराष्ट्राचे शहर किंवा जिल्हे या ठिकाणी झालेलं अधिवेशन हे अत्यंत महत्त्वाचे असते, म्हणून 11वे हे नोट डाऊन करत चला. 12वे 1896 झालेलं आहे. त्यामध्ये माहिती आहे का, रमानतुल्ला साहनी हे अध्यक्ष होते. सोबतच कुठे झाले ते कलकत्ता. आता या अधिवेशनाचे विशेष अगर पाहतो म्हटलं म्हणजे या अधिवेशनामध्ये मित्रांनो पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत म्हटले गेले आहे. आता बघा, यामध्ये एक लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यामध्ये फरक आहे. राष्ट्रगीत म्हटलं म्हणजे वंदे मातरम आणि राष्ट्रगान म्हटलं म्हणजे जनगण, हे लक्षात ठेवा. यामध्ये हे वंदे मातरम म्हटलं आहे, म्हणून हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते. सोबतच लक्षात ठेवा वंदे मातरम. आता मला एक सांगा, हे कोण लिहिले, तर 1882 ते लिहिले गेले बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्याद्वारे लिहिण्यात आले आहेत. ते म्हणजे आनंदमठ या कादंबरीत. बघा, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतरचं बघा, 13वे 1897. आता का बरं महत्त्वाचं आहे, हे देखील महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. ते म्हणजे बघा, 13वे 1897 शंकरन नायर, जे की कुठं झालं आहे, अमरावती. अमरावती कुठे येते, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे जो की अमरावती, त्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर 20वे 1904 हे महत्त्वाचं का आहे मित्रांनो, तर सांगतो. बघा, हेनरी कॉटन हे अध्यक्ष होते, जे की मुंबईचे गव्हर्नर होते आणि मुंबईमध्येच झालेले आहे ते. ठीक आहे. त्यानंतर बघा 21वे, आता हे एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, 1905 गोपाळकृष्ण गोखले हे अध्यक्ष होते आणि बनारसमध्ये झालेले आहे अधिवेशन. त्यानंतर 22वे 1906 दादाभाई नौरोजी कलकत्ता अधिवेशन. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 1905 आणि 1906 का बरं महत्त्वाचं आहे. बघा, 1905 बंगालची फाळणी झाली होती आणि 1906 मुस्लिम लीग, भारतीय मुस्लिम लीग यांची स्थापना झाली होती. हे देखील महत्त्वाचं आहे. इथे फाळणी बघा, इथे काय झालं होतं, 1905 बंगालची फाळणी कोणी केली होती, ते म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी. त्यानंतर 1906 मुस्लिम लीग यांची स्थापना झाली होती. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते. त्याचनंतर 23वे म्हणजेच 1907 रासबिहारी बोस, एकदम मस्ट IMP आहे. का बरं, तर बघा, हे सुरत येथे झाले आहे. त्यानंतर इथे अध्यक्ष लक्षात ठेवा व्यवस्थित, रासबिहारी घोष आहे ना की बोस. अनेक ठिकाणी बोस दिला आहे. एकदा MPSC बोस दिले होते, त्यामुळे प्रश्न रद्द करण्यात आला होता. सोबतच एक लक्षात ठेवा, रासबिहारी घोष आहे आणि ठिकाण कुठं आहे, तर ते म्हणजे सुरत. बघा, या अधिवेशनाचे विशेष म्हटलं म्हणजे या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती, जे की जहाळ आणि मवाळ या 2 गटामध्ये, म्हणून ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा 26वे 1910 बघा, पुन्हा इथे माहिती आहे का, विल्यम वेडनबर्ग हे अध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर कुठे झालेलं आहे, ते म्हणजे अलाहाबाद. या आधी देखील ते अध्यक्ष झाले होते, ते पण आपण पाहिलेलं आहे. सोबतच लक्षात ठेवा 27वे 1911 बिशन नारायण धर इथे अधिवेशन कुठे झालं होतं, कलकत्ता. बघा मित्रांनो, जेव्हा बंगालची फाळणी रद्द केली होती ते वर्ष म्हणजे 1911. 1911 बंगालची फाळणी रद्द केली होती आणि यामध्ये माहिती आहे का, हे अधिवेशन कुठे झाले होते, कलकत्ता. त्यामुळे हे देखील इम्पॉर्टंट आहे. सोबतच 31वा म्हणजेच 1915 सत्येंद्र प्रसाद सिन्हा, जे की झाले होते मुंबई या ठिकाणी. आणि 1916 झाले अंबिका चरण मजुमदार हे अध्यक्ष होते आणि हे झाले कुठे, तर ते म्हणजे लखनौ. का बरं महत्त्वाचे, बघा यामध्ये काय झालेलं आहे, ते म्हणजे लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने पुन्हा जहाळ आणि मवाळ हे गट दोन्ही एकत्र आले, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले. यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. सोबतच एक लक्षात ठेवा 33वे म्हणजेच 1917 ॲनी बेझंट. आता हे का बरं महत्त्वाचं आहे, हे एकदम IMPच आहे. त्यामध्ये एक लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिली महिला अध्यक्ष बनण्याचं मान म्हणजे ॲनी बेझंट यांना मिळवलेलं आहे. ते अधिवेशन कुठे झालं होतं, तर ते कलकत्ता. बरं, एक लक्षात ठेवा, हे अध्यक्ष का बरं बनले, तर बघा यांनी माहिती आहे काय,
1916मध्ये जे अधिवेशन झाले आहे त्यामध्ये जवाल आणि महाड या गटांना एकत्र करण्यास कार्य केले आहे, जे की आता आपण पाहिलेल्या लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी सोबतच त्या खूप चर्चेत होते. याचप्रमाणे त्यांना अध्यक्षपद दिलेले आहे, ते म्हणजे कलकत्ता येथे 1917चं. सोबतच लक्षात ठेवा. आता बघा, हे जे हायलाईट केलेले अधिवेशन आहे हे तोंडपाठ असले पाहिजे, ज्यामुळे की बघा कुठलीही एक्झाम करा तुम्ही, MPSC किंवा महाराष्ट्राची सरळ सेवा, त्यामध्ये अधिवेशनवर एक प्रश्न असतोच. आणि हे जे हायलाईट केलेले हे IMP एकदम मस्ट IMP आहे. बघा 1924चे बेळगाव कुठे येते मित्रांनो, तर ते म्हणजे कर्नाटक. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदा म्हणजेच एकमेव अधिवेशन असं आहे ज्यामध्ये महात्मा गांधी हे अध्यक्ष राहिलेले आहे, ते म्हणजे बेळगाव अधिवेशन 1924. सोबतच 1925 कानपूर, म्हणजे जस्ट 1924च्या नंतरच म्हणजे महात्मा गांधी हे अध्यक्ष होते 1924मध्ये. त्याच्या जस्ट 1 वर्षानंतर म्हणजे पुढचे अधिवेशन 1925मध्ये कानपूर येथे कोण अध्यक्ष होते, तर बघा सरोजिनी नायडू. आता हे का बरं इम्पॉर्टंट आहे, तर ह्या पहिल्या महिला आहे. तर कशा? पहिल्या भारतीय महिला आहे. बघा पहिल्या महिला म्हटल्यास अॅनी बेझंट आणि पहिल्या भारतीय महिला म्हटल्यास सरोजिनी नायडू. हे फक्त डिफरंट लक्षात ठेवा. जेव्हा प्रश्न वाचता तुम्ही तेव्हा या प्रकारचे कन्फ्युजन आयोग टाकत असतो, त्यामुळे हे केअरफुली ऐका. भारतीय आणि पहिली यामध्ये डिफरंट आहे. पहिल्या महिला अॅनी बेझंट आणि पहिल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू. सोबतच लक्षात ठेवा 1927 मद्रास MA अन्सारी हे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा हे IMP आहे. आता का बरं? 1929 लाहोर अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू. बघा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले म्हणजे फर्स्ट टाईम अध्यक्ष होते, ते म्हणजे लाहोर अधिवेशनात 1929च्या. सोबतच 1936 1937 फैजपूर महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे जे की जळगाव. मित्रांनो तुम्हाला जिल्हा विचारणार कधी ना कधी. बघा जळगाव जिल्ह्यामध्ये येते हे फैजपूर आणि इथे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. इथे माहिती आहे काय, कृषी म्हणजे शेती आणि शेतकरी यांच्या संबंधित हे अधिवेशन होते. सोबतच 1938 आणि 1939 हे अत्यंत महत्त्वाचे आहे. का बरं? तर बघा 1938 हे हरिपूर येथे झाले होतं, जे की अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. आणि 1939 त्रिपुरा यांचे देखील अध्यक्ष सुभाषचंद्र बोस. बघा मित्रांनो हे 2 अधिवेशन असे आहे ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष राहिलेले आहे. आणि इथेच माहिती आहे का, जे गांधीजीचे फेवरेट म्हणजेच P सीतारामय्या, जे की P सीतारामय्या हे होते, यांना सुभाषचंद्र बाबू यांनी हरविले होते. त्यामुळे माहिती आहे का गांधीजी नाराज झाले आणि त्यांच्या सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांच्यामध्ये द्वेष निर्माण झाला किंवा यांच्यात वाद निर्माण झाला. आणि या वादाच्या कारणास्तव सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपद म्हणजेच 1939च्या नंतर अध्यक्षपद सोडून दिले. आणि ते अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष कोण राहिले होते, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे देखील माहिती एकदम महत्त्वाची आहे, हे देखील नोट डाऊन करत चला. सोबतच बघा हा प्रश्न आता का बरं इम्पॉर्टंट होणार आहे, तर बघा 1946-47 म्हणजेच ऑलमोस्ट भारत स्वातंत्र्य या टाईमचा वेळ आहे. बघा मेरठमध्ये JP कृपलानी हे अध्यक्ष होते. आता बघा यामध्ये तुम्हाला एक पॉईंट आणखी लक्षात ठेवावा लागेल, तो म्हणजे 1946मध्ये जसं की अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 यावेळेस अध्यक्ष होते ते म्हणजे JP कृपलानी. म्हणून एक लक्षात ठेवा 47 म्हणजे जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला भारत स्वातंत्र्यावेळी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे कोण होते, ते म्हणजे JP कृपलानी. तर बघा मित्रांनो हे होते काही अत्यंत महत्त्वाचा पॉईंट जो की आयोग आणि सरळ सेवा यामध्ये नेहमी विचारले जाते. सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्य वेळेत आणि योग्य टायमिंग पोहोचणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू, धन्यवाद.